प्रत्येक थोर व्यक्ती जी आहे तिचं सर्व कार्य मरणामध्ये समाप्त होतं, नाही का? सारे जे थोर व्यक्ती होऊन गेले, माणसं होऊन गेले, स्त्रिया होऊन गेले, त्यांच्या मरणामध्ये त्यांचं काम संपून जातं. पण त्याच्या उलट आधी येशूचं आहे ना, त्याच्या मरणाद्वारे त्याचं खरं कार्य जे आहे जगामध्ये, तुमच्या आमच्यामध्ये, पाप्यांमध्ये ते सुरू होत. म्हणून येशू हा अगदी जगावेगळा, सर्वसामान्य माणूस नाही. माणसाचं रूप घेऊन तो धारण करून या जगामध्ये आला ते खरं, परंतु तो देवाचा पुत्र होता हे तितकंच खरं आहे. आणि त्याच्यामुळं मरणावर त्याचा अधिकार आहे. येशूने त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केली तेव्हापासून तो सांगत राहिला की मी यरूशलेमला जाणार आहे, तिथं मला धरून देतील, मला मारतील, पण तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे. अनेकदा त्यांनी शिष्यांना सांगितलं, त्यांना ते समजलं. म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्व पाप्यांसाठी आपला प्राण देण्यासाठी तो आला. त्याने तो दिला आणि आपल्याला ठाऊक आहे, आपला विश्वास तो आहे की तिसऱ्या दिवशी तो मरणातून विजयी होऊन जिवंत झालेला आहे.